मध्य पूर्वेमध्ये युद्ध सुरू असल्यामुळं ज्या अफवा आपल्या भागामध्ये पसरत आहेत त्यामध्ये पेट्रोल डिझेल तर महाग होणारच आहे, मात्र गॅसचा देखील मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होईल अशा प्रकारच्या अफवांना बळी पडून आज आपण पाहतोय की नारायणगावचे कोल्हेमाळा परिसरामध्ये असलेले इंडियन जे घरगुती गॅस सप्लायर आहेत त्या ठिकाणी सकाळपासून सुमारे 250 ते 300 कस्टमर आपल्या गॅसच्या टाक्या घेऊन लाईनला उभे आहेत. यामध्ये अनेक महिला आहेत, वृद्ध लोक आहेत, तरुण मुलं देखील आहेत. मात्र आपण जेव्हा या डीलरशी बोललो तर ते म्हणतात की अशा प्रकारची कोणती परिस्थिती नाही. काल फक्त गाडी उशिरा झालेली आहे आणि आज उशीर होईल. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत गाडी नगरवरून नारायणगावला पोहोचेल आणि जोपर्यंत सर्वांना आम्ही गॅसचा पुरवठा करणार नाही तोपर्यंत ऑफिस बंद करणार नाही. मात्र त्याचबरोबर जो घरगुती सप्लाय होता तो देखील आजपासून बंद आहे. त्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात पॅनिक पण आहे आणि अफवा पण आहे. पाहूया, त्यांनी आश्वस्त केलेलं आहे की 6 वाजेपर्यंत आम्ही नक्की सर्वांना गॅस पुरवठा करणार आहोत. तुम्ही कधी आलेत लाईनला? आम्ही कधी आले 3 वाजता 3:30 आले. बरं. सकाळी 10 वाजल्यापासून सांगतात येत आहेत बोलले, अजून आली नाही. अजून आता गॅस देत आहेत बाकीच्यांना की नाही देते? काय अजून बोलले नाही. गाडी आल्याशिवाय चालू होणार नाही. आता बंद आहे. हो. तुम्ही किती वाजता आले? आम्ही 4 वाजता. कशामुळे झालं असेल तुम्हाला काय वाटतंय? हे युद्धामुळे सगळी टंचाई झाली. सरकारने तर मेस्मा कायदा लागू केलेला आहे की घरगुती गॅसला कोणते निर्बंध नाही असं सांगितलंय. मग ही परिस्थिती कशामुळे झाली? आता काय वरतून काय इकडे काय लोक टंचाई करत असेल तर आपल्याला काय सांगता येणार नाही. लाईन कशामुळे? आता काय माहिती, गाडी झाली नाही. तरी आज नाही आली का? किती दिवस झाले? आम्ही आज आलो 10 वाजता झाली ना नगरला. ते बंद आहे, तिकडं लाईन आहे आणि इंडस्ट्रियल एरिया बंद झाला. तेव्हापासून इकडे ही स्थिती आहे. आता गाडी आता यायची 2-3 दिवस बंद झाली. ऑनलाईन बुकिंग पण बंद झालं आता इंडियन. म्हणजे आता घरपोच येतोय गॅस, तो येत नाही. हा, तो येत नाही. बुकिंगच नाही होत आहे. ड्रायव्हरचा पण फोन बंद आहे. डायरेक्ट इकडं आलं का आता 300-400 नंबर होऊन गेलेले. आता काय करणार, ते म्हणणार उद्या सकाळी या. उद्या सकाळी आल्यावर ते म्हणणार गाडी अजून भरलेली नाही आहे. मग दिवसभर सिलेंडर घेऊन इथं थांबायचं ज्यांनी संपले त्यांनी लाईनला पुण्यात आलं. संध्याकाळी 6 वाजता गाडी येणार बोलतात. हां, आपलं हॉटेल लाईन आहे. काय नक्की फटका? हॉटेलला तर गॅस टाकी नाही आता. साधन कमर्शियलचे बंद केलेत का? कमर्शियल बंदच केले. बंद केले. हो, बंद केले. आता हॉटेल लाईनचं कशी काय नक्की तुमचं पुढं राहील? त्याला काही पर्याय नव्हतं, काही तुला बंद शिवाय काही पर्याय नाही. त्या लाकडं किंवा इतर शेगड्या बनवलं कसं काय, एवढा वेळ नसतो ना बनवायला. अच्छा, मग हॉटेल लाईनला मोठा फटका बसणे. 100%. 4 वाजता गाडी निघालेली. 6 वाजेपर्यंत सगळ्या लोकांना टाक्या मिळून जातील, काय अडचण नाही. आता तुम्ही 2 वाजता म्हणाले म्हटले ते, पण गाडी ऐका ना, सकाळपासून 9 वाजेपासून गाडी प्लॅन्टमध्ये होती आतमध्ये. गाडी निघाली याचा पुरावा काय? हो, आपलं चलन झालं ना, आपले पैसे लावताय का फोन? हो, फोन झाला ड्रायव्हरशी. ड्रायव्हर म्हटलं 4 वाजता निघाले, 6 वाजेपर्यंत इथे येतो. आता हे साधारण किती टाके असतील लाईनला? साधारणतः तरी 150 टाक्या असतील. आणि मग टाके येणार किती? 450. टाक्यांचा भरपूर टाक्या नाही तर काय, टाक्याचा काही प्रॉब्लेमच नाही. काय सगळ्यांना टाक्या मिळणार? सगळ्या टाक्या नाही मिळणार. हे सगळे लोक होऊन सगळ्या टाक्या मिळून टाक्या उरतील आपल्याकडं. ह्या ग्राहकांना काय आव्हान? काय ना, त्याला 6 वाजेपर्यंत थांबा, तुम्हाला सगळ्यांना टाक्या दिल्याशिवाय आम्ही बंद करणार नाही. सरकारने जो मेस्मा कायदा लागू केलेला आहे त्याच्यामध्ये गॅस सिलेंडर पण आहे, घरगुती गॅस. मग ही परिस्थिती का निर्माण झालेली आहे आपल्याकडे? आता कसं कंपनीमध्ये गाडी सकाळपासून गाडी कंपनीमध्ये होती आतमध्ये. ती गाडी आता विषय भरून बाहेर आहे, त्यामुळे प्रॉब्लेम नाही. तर प्रॉब्लेम कधीच नाही आणि परत बनवून येणार नाही. पण आता रोज गाडी येणार भरून. नक्की काय परिस्थिती? प्रॉब्लेम काय आहे, आता तिकडे युद्धाची परिस्थिती असल्यामुळं त्याचा परिणाम आपल्याकडे झालेला आहे. कारण गॅस सप्लाय तिकडूनच आपल्याला होतो आणि त्याच्यामुळं कंपन्यांनी थोडं स्लो हे केले. तिकडनं गाडी आता सकाळी गाडी यायला पाहिजे होती, तर आता गाडी निघलेली. तर आता 1 तास 1.5 तासात गाडी इथं पोहोचेल. परंतु लोकांमध्ये थोड्याशा अफवा पसरतात, त्याबद्दल तुम्ही काय आवाहन करा? लोकांनी असं अफवा म्हणजे अफवाला हे बळी पडू नये
लोकांनी थोडं शांततेने घ्यावं. सगळ्यांना पुरवठा मिळणार आहे. उलट आम्ही घरी द्यायचा प्रयत्न करतो जास्त लोकांना. पण आता लोक कशी गोंधळलेली स्थिती झाली, लोकांची मिळते का नाही मिळते का नाही, त्यामुळे लोकांनी इथं लाईन लावलेली. आणि जो घरगुती सप्लाय चालू होता तो पण कालपासून बंद आहे, त्यामुळे लोक पॅनिक झालेत का? हा कमी झालाय म्हणजे आता पुरवठा. काल होता सप्लाय, काल फक्त आज सकाळपासून गाडी लेट झाल्यामुळं लोकांना सप्लाय आज आला नाही अजून. इथून पुढं काय वाटतं तुम्हाला? सप्लाय व्यवस्थित काल पण आपण रात्री वाटप केलेलं आहे सगळे आणि आज पण लाईनला लोकं आपण आहेत. जेवढे लोक आज इथं आहेत त्यांना सगळ्यांना आपण टाक्या देणार. देणार. किती उशीर झाला तरी सगळ्यांना आपण टाक्या काही देणार. अडचण काही येणार प्रॉब्लेम नाही कुठली. हा हो